ती पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात. पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहे. मी दादांना विनंती केली होती. आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिम्मत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच. त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं. आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहित नाही मधल्या काळात, पण ही वस्तुस्थिती आहे. वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने पुढे आणण्यासाठी, आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून, आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादांनी केला. हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावंसं. आता पहाट होती त्यामुळे त्या शपथविधीला मला येता आलं नाही, कारण पहाटेचं आपलं तसं जमत नाही. पण घेणं एक ना घेणं दोन, शिक्षा मात्र मला झाली. ही मान्य करता का नाही? माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर माग शेखर भाऊ हो म्हणतायत. त्यानंतर ज्या वेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते, दादांनी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलो. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती. पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं, त्याचमुळे हे घडलं नाही. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात, तू कशाला रे लोकसभेला वहिनीच्या प्रचाराला आला? त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते. जे व्हायचंय ते होईल. मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे. सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा आणि दादाचा कार्यकर्ता नाही. आणि माझी विनंती आपल्याला, आपल्यापैकीही कुणी नाही नसणारच, पण हो हे सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागली तरी बेहतर, त्याला कमीपणा नाही. त्याचा राग धरला.
जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत, आदिती माया, मैं खुद गब्बर है, वळसे पाटील साहेब आहेत, यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती. पण पडलं कोणीच नाही. तुम्ही लाखभर मतांना आलात, मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले. पण ही वस्तुस्थिती आहे. काही जणांनी आता खरं खरं उघडं पडलंय. पण दादा एक निश्चित सांगतो, माझ्यावर तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, तो काळ तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वाकवू शकतो. तुमच्या डोळ्याने